हाय, नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवस मी असा विचार करत होते की नवीन ब्लॉग करूया. ऑलमोस्ट आता 1 वर्ष होऊन गेलं आधीच्या ब्लॉग्सला, आणि माझं असं सुरू होतं की करूया आपण ब्लॉग्स टाकत राहूया. सो फायनली आज मी ब्लॉग करते आणि आय एम गोना शो की सेटवरचा माझा दिवस. सो लेट्स गो. सगळ्यात आधी मी तुम्हाला आमच्या मेकअप रूम्स दाखवते, आणि या आहेत आमच्या मेकअप रूम्स. सकाळचे 11 वाजलेत. मी जस्ट सेटवर पोहोचली आहे आणि वेळ आहे अजून माझ्या सीनला. सो मी तुम्हाला तोपर्यंत ओळख करून देते आमच्या सेटवर. यही पे ठीक आहे, आता त्यांना व्हिडिओ करायचा आहे. रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड होत होता, त्यामुळे पटकन मी बाहेर आले आणि तुम्हाला आमचं गार्डन दाखवते. हा सेट आहे, सेटच्या बाजूलाच गार्डन आहे आणि बाजूला मेकअप रूम्स आहेत. आणि मी रेडी झाल्या थँक्यू अतुल. स्क्रिप्ट आली आहे. तर आज मी आहे आमच्या जानूच्या रूममध्ये. हाय जानू. आणि या आहेत आमच्या आपा आमचे हेअर करतात, हेअरच्या हेड आहेत आपा. सो स्ट्रेटनिंग सुरू आहे माझी. मग थोड्या वेळानंतर मेकअप करू. आणि ही आमची रूम. ते थोडासा एक छोटासा बेड असतो सगळ्या रूममध्ये, छोटासा, जिथे रेस्ट करू शकतो आपण. आणि हे ते ज्वेलरी बॉक्सेस आहेत. सध्या जानूचा डब्बा आहे, मी आत्ताच आली आहे. सो माझाही डब्बा येईल. आणि अजून मेकअप दादा यायचे. सो इथे सगळा मेकअपचा पूर्ण सेट लागेल. मी दाखवते तुम्हाला. सो माझं स्ट्रेटनिंग झालेलं आहे आत्ता. आणि हे आहेत सनी दादा आमचे मेकअप करतात. आणि सनी दादानी इथे सेटअप आणून ठेवला त्यांचा सगळा. सनी दादा करूया का? मेकअप करण्याआधी मस्त फेस क्लेन्झरने क्लीन करून घेतला, कारण येईपर्यंत सेटवर चेहऱ्यावर धूळ जमा झालेली असते. त्यानंतर प्रायमर केलं. प्रायमरनंतर जिथे जिथे डार्क स्पॉट्स आहेत किंवा पिंपल्स आहेत ते सगळे कवर करण्यासाठी आम्ही कन्सील केला. कन्सीलनंतर आता हा बेसचा कोट चालू आहे. आमचा बेस ऑलमोस्ट होत आला आहे. फायनल टचेस. बेस ऑलमोस्ट झाला आहे. तर कॉन्टूर आणि बाकी सगळं बाकी आहे. आम्ही जनरली क्रायलॉनचेच आय थिंक शूटसाठी वापरतो, कारण ते लॉंग स्टे करतं आणि त्याचा हेवी बेस चांगला बसतो. आणि मला आवडतं पर्सनली, कारण माझी ऑइली स्किन आहे. सो लॉंगर टाईमसाठी क्रायलॉन खूप बेस्ट रिझल्ट देतो. हाय अतुल काहीतरी सांगायला आलाय. अतुल आहे. अतुल आमचा एडी आहे, असिस्टंट डिरेक्टर. आणि अतुलकडे सीनची सगळी इन्फॉर्मेशन असते. सीनची सगळी इन्फॉर्मेशन असते. अतुल कुठला सीन होतोय, कधी होतोय, सगळं अतुल येऊन सांगतो की हा सीन होतोय, मग ह्याच्यावर कंटिन्युटी कुठला सीन नंतर कुठला सीन आहे, हे सगळं आम्हाला अतुल येऊन सांगतो. अतुल, मी यूट्यूब चॅनलला परत व्लॉग्स टाकते, सबस्क्राईब करा. येस म्हणाले अतुल. कॉंग्रॅच्युलेशन, आपला 1 सबस्क्रायबर वाढलाय. लिंक पाठवणार की सर्च करणार? लिंक पाठवणार. पाठवते ना. मग मी पटापट एकदम पटापट कॉन्टूर आणि नेक कटिंग करून घेतली. मी काय करते, मी कॉन्टूर झाल्यानंतर बेसवर पावडर लावण्याच्या आधीच ब्लश करून घेते, म्हणजे खूप वेळ ब्लश राहतो छान आणि फ्लॉलेस दिसतो जरा, असं मला वाटतं. पण तुम्ही स्क्रीनवर बघून सांगा. सगळ्यात
कटिंगच राहिली, नोज कटिंगच राहिली माझी. हेलो गाइस, आप लोग कैसे रहेंगे? उनको बोलो, मराठीत बोल. त्यांना म्हण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हेलो गाइस, हम लोग का वीडियो लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, सबस्क्राईब करो. मराठीत बोल ना. हा, आमचा सनी मराठीत शिकतोय. सनी मराठीत मी तुला काय सांगितलं, काय बोलायचं? काय टवळ्या. आता काय करायचंय? हा, तर ह्याच्यानंतर बेस नंतर मी थोडासा ब्लश केलाय आणि कॉन्टूर केलाय. अजून पावडर बाकी आहे. हा, आता सनी पावडर करेल. कॉन्टूर आणि ब्लश बाकी सगळं मी करते. बेस सनीच कमाल करतो, सनीला तोड नाही. झाला बेस झालाय. सगळं काढून दिलंय. सो आता मी ब्रश घेते. आपण आयशॅडो करतोय. सो हा बेस छोटूसा. तर हलक्या डेफिनेशनसाठी मी ना थोडासा हा शेड आणि थोडासा हा शेड मर्ज करून असा इकडे एंडला करते, म्हणजे थोडासा स्मोकी कॅची असा लुक येतो, जो हेवी नाही जात पण थोडीशी डेप्थ येते छान. ही पॅलेट पण बंद, आणि या पॅलेटमधून हा थोडासा हलका शिमर घेऊन तो एका बाजूला करतो. अशा प्रकारे चमकीदार शेड लावून माझा एक डोळा चमचम चकाकतोय. त्यानंतर मी दुसऱ्या डोळ्यालाही हा शेड लावला आणि माझे आता दोन्ही डोळे आणि माझा चेहरा चमचम 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 झाला एकदम. त्यानंतर आपण आयब्रोज करतो. आयब्रोजसाठी एक छोटीशी पॅलेट येते, ज्यामध्ये ब्राऊन आणि ग्रे आणि ब्लॅक असे कलर्स असतात. त्यामधला मी ग्रे आणि ब्राऊन दोन्ही मिक्स करून आयब्रो करते. माझे आयब्रोज झालेत. आता मी काय करते, हा जो शेड आहे हा शेड हलका, मी काजळ यूज नाही करत. सो हा शेड हलका डोळ्यांना डेफिनेशनसाठी डोळ्याच्या खाली थोडासा अप्लाय करते, म्हणजे हलका काजळसारखा नाही, थोडासा वेगळा लुक येतो. आपण करूया. नाही आता ऑलमोस्ट सगळंच झालंय, पण तरी मेकअप अपूर्ण दिसतोय, कारण दोन माझ्या फेवरेट गोष्टी बाकी आहेत. एक मस्कारा, सेकंड लिपस्टिक. लेट्स डू इट. जे बाकी मेकअपमध्ये काहीच नसेल अवेलेबल तरी चालेल, पण मला लिपस्टिक आणि मस्कारा एवढं पाहिजेच. सो अशा प्रकारे मग मेकअप इज डन. सो आता माझ्या सीनला ॲक्च्युली वेळ आहे, आय थिंक 1 तास वगैरे आहे, कारण माझ्या आधी 2 सीन आहेत. तर कॉफी टाईम. कॉफी घेऊया मस्त. आता मी कॉफी घेते. कॉफी घेतल्यानंतर माझा ड्रेस आलेला आहे. हा माझा आउटफिट आहे. रोज सकाळी जो कुठला सीन असेल आपला आल्याला, तर त्या सीनचे जे काही आउटफिट्स असतील ते इथे लावले जातात. आणि इथे असा ज्वेलरी बॉक्स ठेवलेला असतो आपला. त्या ज्वेलरी बॉक्समध्ये ज्वेलरी असते, कुठल्या सीनसाठी कुठली ज्वेलरी घालायची, कुठलं काय कंटिन्युएशन आहे, आधीच्या सीनमध्ये काय झालं आहे, त्यानुसार आम्ही ज्वेलरी आणि कपडे डिसाईड होतात. सो या, सी यू. तर तुम्हाला सगळ्यांना जर हा व्लॉग बघायला मजा येत असेल तर आत्ताच पटकन लाईकचं बटन दाबून टाका आणि सबस्क्राईबचं सुद्धा बटन दाबा. आणि पटकन मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल. मी
आता रेडी झालेली आहे. हा बोलवलं मला. अच्छा मला बोलवलंय सीन साठी. तू बडबड 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 करून झाली काय ग असं का बघतीये? अच्छा इकडे आम्ही चाललोय सीनला. सगळा सेटअप लागलेला आहे. हाँ इधर हूँ ना मैं. ये है हमारे यूकेजी. हा आहे सचिन दादा. सचिन दादा आमचा असोसिएट आहे यूकेजी. आमचे कॅमेरा मानत. नमस्ते. नमस्ते. असं सगळं चालू आहे. आता माझा आणि रियाचा सीन सुरू आहे. मी आणि रिया सीनच्या आधी, सीनच्या नंतर आणि सीनच्या मध्ये सुद्धा मजा करतो. पण आत्ता अचानक आम्ही इतक्या सस्पिशियसली नक्की काय बोलतोय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आमचा शो सन मराठीवर रात्री 10 वाजता तुझी माझी जमली जोडी नक्की बघा. सो हा आहे माझा आजचा आउटफिट. जस्ट सीन केलाय. आता इकडे आमच्याकडे लोकेशन चेंज होत आहे. इकडे आमची रूम असते, जानूची रूम या भिंतीवर. ही भिंत केली की ही रियाची रूम लागली होती आणि इकडची भिंत केल्यावर भैरवीची रूम, देवांची रूम अशी सगळी लागते. सगळा गेम आहे. हाय अनुज. सीन झालाय. एका सीन नंतर आता थोडंसं फ्रेश होते. फर्स्ट काल मकर संक्रांत झाली होती आणि मी आज सेटवर ना 7-8 पतंग आणायला सांगितले होते आणि चक्री आणायला सांगितली होती आणि ते रूममध्ये ठेवली होती. पण आता ते रूममधून गायब झालंय आणि रूममधल्या काही लोकांनी ते घेऊन ते उडवतात. पतंग चोर. पतंग गायब करून उडवतात. आणि या बाजूला संचित सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देतोय की पतंग कैसे उडायचे. बोला कैसे उड़ाएगा? ऐसे पकड़ और ऐसे करना 3 पे. ठीक है 1 2 3. उडाली. पतंग उडवणं चालू आहे पण हवेमुळे आमची पतंग काही उडत नाहीये आणि हे सगळे प्रयत्न चालू आहेत पतंग उडवण्यासाठी. 1 2 3. मागे ना बे तू. नाही उडत. पतंगीला उडायचंच नाहीये. सगळ्यांनी आपापले नुसके वापरून झाल्यानंतरही आमची पतंग 5 मीटरच्या वर काही जातच नाहीये. पण आमच्यापैकी कोणालाही पतंगीसमोर हार मानायची नव्हती म्हणून आमचे अथक प्रयत्न सुरू होते. चल हवा आहे छान एकदा. हवा आली. चल 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 मस्त हवा आली. चला 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 चला. उडाली होती यार. आली हवा. 3. पतंग उडवता उडवता उडत नव्हती पण मला सीनसाठी बोलवणं आलं. जानू आणि माझा सीन लागला होता. माझ्या आणि जानूचा सीनसाठी मी पटकन सेटवर गेले आणि आमचा सीन चालू झाला. हाय जानू. थँक्यू. बॅग आली आहे इकडे. काम हा हा बॅग दे. येस थँक्यू. सामान आलं माझ्याकडे. टेक करतो आम्ही. हा सीन संपल्या आमचा लंच ब्रेक झाला आणि मस्त पेट पूजा केली आणि पेट पूजेनंतर आम्ही परत वळलो पतंगाकडे. पतंग उडवण्याचे अथक प्रयत्न सुरू केले. प्रकारे अथक प्रयत्नानंतर आमचा पतंग फाटलाय आणि काही उपयोग झालेला नाहीये. इतक्या पतंगी आणल्या होत्या पण त्यातली एकही पतंग एकाही माणसाला उडवता आली नाहीये. आमचा खरा पतंग काही उडला नाही पण आमच्या सिरियलमध्ये ओमीचा पतंग खूप उंच उडतोय म्हणून माझा आणि ओमीचा सीन लागला होता. हे सीन्स करताना हल्ली आम्हाला खूप मज्जा. अंजली तुला फ्रेश व्हायचं असेल. हा सीन संपल्यानंतर आमचा एक ऑल कॉम्बिनेशन सीन लागला होता. या सीनमध्ये जो केक दिसतोय तो सीन संपल्या आमच्या सेटवरून गायब झाला होता. केकचा नामोनिशाण सगळ्यांनी मिटवून टाकलं होतं. रात्रीचे 8 वाजलेत. माझी झोप झाली. छोटा ब्रेक नंतर संध्याकाळच्या ब्रेक नंतर मस्त नाश्ता केला. पनीर भुर्जी खाल्ली मी
आणि झोपेतून उठले, कॉफी घेतली आणि आता सीन लागला आहे. सो रेडी होते पटपट. स्क्रिप्ट आली आहे, माझा आणि ओमीचा सीन आहे. दिवसभरानंतर हा असा झाला आहे मेकअप, पण सनीने लगेच असा केला फ्रेश. सनी द एक्सपर्ट. मी टचअप करतच होते आणि बाहेरून बाबांचा आवाज आला आणि बाबांचंही पॅकअप झालं, तरीही माझे सीन लागणारच होते. काय स्नेहा जायचं? स्नेहा आली आहे सीनला बोलवायला आपल्याला. सो लेट्स गो. इकडे आमचा सेटअप लागतोय नाईट सीन साठीचा. आणि हा आहे सचिन दादा. सचिन दादा आमचा असोसिएट आहे. सांग ना, तू अशी गप्प गप्प काय आहे? आणि तिकडे वर काय झालं अंजली? तिकडे अंजली विचारतो काय झालं. ट्रेडिंग करतोय. बोलिये. इथे कॅमेरा लागतोय. माझा आजचा दिवसाचा शेवटचा सीन आहे आणि मास्टर झाला आहे. क्लोजेस करतोय. एवढं झालं की झालं. हा माझा दिवसातला शेवटचा सीन होता, त्यामुळे सीन पटकन संपवून मी पटकन मॉनिटर जवळ गेले आणि दादाला विचारलं. हां हां आमच्याकडून ह्यांच्याकडून झालंय. आता अजून एका माणसाला आपल्याला विचारायचं आहे की पॅकअप झालंय की नाही. शेवटचा सीन जस्ट संपलाय माझा दिवसाचा. आणि तुम्हाला सगळ्यांना एका माणसाला भेटवते ज्या माझंही झालंच आहे, फक्त बाय बोलून एका सीन साठी थांबलाय दुपारपासून. अक्षय लाईट साठी. हा इकडे बघा अक्षय. विक्रमची परत एंट्री होती आमच्या शो मध्ये आणि अक्षय परत आलाय. आणि अक्षयचा आज पहिलाच दिवस आहे. सेकंड त्याचा आता री एंट्रीचा पहिला दिवस आहे आज. आणि अक्षय दुपारी 11 वाजता वगैरे सीन संपलाय ना? हो 10:30 वाजता अक्षयचे सीन संपलेत सगळे. पण त्याचा एक मेजर सीन आहे ज्याच्यासाठी तो रात्रीपर्यंत थांबलाय आणि माझे पॅकअप झालं आता. हो माझे डायलॉग्स बोलून दाखवू मी. प्लीज वेगळा व्लॉग लागेल. पहिला डायलॉग आहे ओके, दुसरा डायलॉग आहे बाय. एवढे 2 डायलॉग साठी तो बिचारा सकाळपासून थांबलेला आहे. तशी सगळी मज्जा असते सेटवर. आता कोण नाही ना अजून. चला माझं पण झालं पॅकअप. अजित जी हम जाए? यस पैकअप. यस बोल दो वो 2 शब्द. पैकअप. सो येस दॅट वॉज इट फॉर द डे. आय होप तुम्हाला सगळ्यांना मज्जा आली असेल. माझा दिवस असा असतो सहसा शूटचा. तर काही नाही, सकाळी उठायचं, आवरायचं, रेडी व्हायचं, सगळं तयारी करायची, सेटवर यायचं. सेटवर आल्यानंतर तुम्ही बघितलंच आज काय 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 असतं. थोडासा वेळ मिळाला, सीनच्यामध्ये गॅप मिळाला तर थोडीशी रेस्ट घ्यायची किंवा व्हिडिओज बनवायचे. आज आमच्याकडे थोडा मनोरंजन म्हणून पतंग वगैरे उडवले आम्ही. सो येस असा असतो जनरल शूटचा दिवस माझा. आणि येस आपण काय या व्लॉगच्या एंडकडे आलो आहे. सो थँक्यू सो मच. मला खूप मजा आली. व्लॉग खूप दिवसांनी मी शूट करते आहे आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे, काहीतरी वेगळं ट्राय करते. सो मलाही मजा येते. आय होप तुम्हालाही हा पूर्ण दिवस माझा बघण्यात मजा आली असेल. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत बघताय तर थँक्यू सो मच. आणि खूप प्रेम करा, खूप खूप प्रेम द्या मला, कारण मी जवळपास एक वर्षानंतर वगैरे व्लॉग बनवते आहे. मज्जा आहे. आता बघूया. प्लॅनिंग तर आहे माझं की अजून व्हिडिओज अपलोड करण्याचा, अजून थोडंसं चॅनलला ग्रो करण्याचा. सो येस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, मेन महत्त्वाचं. आणि मला सांगा की तुम्हाला कुठल्या कुठल्या व्हिडिओज आवडतील, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज आवडतील किंवा तुम्हाला काय बघायला आवडेल. येस दॅट वॉज इट फॉर द डे. आणि खूप खूप थँक्यू. बस मी खूप ग्रेटफुल आहे
2025साठी. येस, हॅपी स्टार्ट ऑफ 2025. चलो बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.